खरं तर आज सकाळी 9:15 वाजता पुण्यावरून माझ्या मित्राचा मला फोन आला की अजितदादांचा विमान अपघात झाला आणि त्यात ते मृत्युमुखी पडले. ही बातमी मी लगेच आमदार चंद्रकांत पाटील आणि संजय पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांना कळवली. त्यांनाही विश्वास बसत नव्हता आणि मलाही विश्वास बसत नव्हता. मी त्यांना सांगितलं की वस्तुस्थिती खरं आहे का तपास करा. आणि चंद्रकांत पाटलांचा मला 5व्या मिनिटाला फोन आला. ही बातमी खरं आहे. ही बातमी अतिशय दुःखद अशी बातमी आहे. खरं तर महाराष्ट्रानं एक धुरंधर नेता या ठिकाणी गमावला आहे. पक्ष पार्टी कुठलीही असो, विचारधारा कुठलीही असो, परंतु अजितदादांपासून आमच्यासारख्या राजकारण्यांना खूप शिकण्यासारखं होतं. प्रशासनावर अतिशय जबरदस्त पकड असलेला नेता आणि अतिशय कर्तव्यदक्ष नेता, ज्याला वेळेचं अतिशय भान असलेला नेता या महाराष्ट्रानं गमावलेला आहे. अजित पवारांच्या जाण्यानं या महाराष्ट्राच्या सर्वच राजकीय क्षेत्रात असेल, प्रशासकीय क्षेत्रात असेल, खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ही पोकळी भरून न निघण्यासारखी आहे. मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.